आपणही मनुष्य देह धारण करून येतोय देवाची प्राप्ती करू म्हणून, पण आपण सुद्धा मोहमायेच्या प्रपंचामध्ये संसारामध्ये या प्रपंचाच्या संसाराच्या घोड्याला सजवण्याच्या झुलीत घेत बसतो। हे माझं आहे, ते माझं आहे, मला बंगला बांधायचा आहे, मला गाडी घ्यायची, पण हे सगळं करण्याच्या नादात देवापर्यंत पोहोचण्याचं मात्र विसरून जातोय। प्रपंचात किती सुख शोधण्याचा प्रयत्न केला, संतांनी वर्णन केले, दुःख बांधावाडी आहे हा संसार, लटिका व्यवहार अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताले चटके मग मिळते भाकर। अरे संसार संसार जसं कप बशीच घर बशी बसे जागेवर कप हिले बोलणं करते ना तुम्हाला। बशांनो, भांड्याच्या घरात बशी कुठे असते? भांड्याच्या घरात बशी कुठे ठेवता? हा, आतमध्ये ठेवता की नाही बशीला? आणि कपाला लटकते रे, त्याच्या खानाला लटकून ठेवावं लागतं। कपाची खूप दशा आहे पहा। एकदा का लग्न झालं कपाच्या पाठीमागे आना लागलं, कप काना होतो पण आना काही संपत अजिबात नाही। बशी फुटली, विषय संपला, पण कपाचा कान तुटला तरी सुट्टी। मुलाला सांगितलं जा शेजारच्या काकूकडून साखर घेऊन ये, साखर आणता आणता कपानं उडी मारली, कान तुटला। आई साखर ओतून घे म्हणे, आताच्या आता फुटबॉल सारखा उकरड्यावरती टाकतो कपाला। पापीच्या माई म्हणते पाप्या अरे नाही कपात चहा पिता आला म्हणून काय झालं, कान तुटला म्हणून काय झालं? हिरव्या मिरच्याचा ठेचाच म्हणतात तुमच्याकडे, ठेचा ठेवू म्हणे आपण। बशी फुटली, विषय संपला, पण कपाचा कान तुटला तरी सुट्टी नसते। प्रपंचामध्ये कपाची खूप दशा आहे, म्हणून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी सुंदर वर्णन केलंय पहा। संसार के आंधी में बह जाने का डर है, संसार के आंधी में बह जाने का डर है, संसार के आंधी में बह जाने का डर है, संसार के आंधी में बह जाने का डर है। विषयों की हवा छोटी अखियों में पड़ी धूली, ममता की उड़ी काटी सब बदन चुभी झूली। इस क्रोध की बिजली से, इस क्रोध की बिजली से जल जाने का डर है, संसार की आंधी में बह जाने का डर है, संसार की आंधी में बह जाने का डर है, संसार की आंधी में बह जाने का डर है। प्रपंचामध्ये स्वतःला किती गुरु पटवून ठेवायचं प्रत्येकाने विचार करायचा। योग्य वेळेत सावध होऊन भगवंताचं नामस्मरण करावं। शुकदेव महाराज राजा परीक्षितेला सांगतात, राजा तुला मी 7 दिवसात जीवनाचा उद्धार होईल असं ज्ञान सांगतो, पण मन शुद्धीसाठी तू देवाचं भजन कर। देवाचं भजन का केलं पाहिजे? किती जणाला भजन चालू झाल्याच्या नंतर घरची आठवण येते, घरची सुनबाई आठवते, गाडी बंगला जमीन आठवते, घरचे भांडण आठवतात। नाही, नाम तुझे घेता देवा ओई समाधान, म्हणा म्हणा नाम तुझे, तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान, नाम तुझे। काय गोड आवाज आहे तुमचा, टाळी वाजवतो मी तुमच्यासाठी। काय बात आहे। बरेच मावशा म्हणतात पण बऱ्याच जणी नाम तुझे दुपारच्याला सुद्धा, आता 2:30-3 वाजता सुद्धा झोप लागायची म्हटलं आवड आहे की नाही बरं? जीवनातलं सर्व सुख प्राप्त होईल, ते सुख कुठे आहे? सुख वसे तुझे पायी मज ठेवी तळी ठाई, भगवान परमात्माच्या चरणावरती। त्यावेळेला शुकदेव महाराज राजा परीक्षितेला सांगतात, भगवान परमात्माच्या रूपाचं ध्यान कर, भगवान परमात्माच्या रूपाचं ध्यान करा आणि स्वतःची इंद्रिय ताब्यात ठेवायला शिक।
कारण जे इंद्रिय जिंकतात त्यांना ऋषी म्हणतात, पण जे मनाला जिंकतात त्यांना मुनी म्हणतात. माणसाची इंद्रियावरती ताबा ठेवणं फार कठीण गोष्ट आहे. माणसाचं मन ताब्यात ठेवणं फार कठीण आहे. बऱ्याच जणी देहानं कथेला आहेत, पण मन मात्र कुठे जाऊन येईल सांगता येत. मन हे चंचल चपळ. जगामध्ये मना इतका वेग कशालाच नाहीये. किती वेग मनाला, किती वेग मनाला, किती वेग. वाऱ्यापेक्षाही जास्त वेग मनाला आहे. आता मनात जर आलं, तुमच्या इथं बसलाय, देहानं इथं आहेत, पण मनात जर आलं पंढरपूरला, पंढरपूर म्हटलं तर तुम्हाला पांडुरंग आठवणार, बरोबर. मनात जर म्हटलं भांडण, भांडण म्हटलं की घरची भांडणं आठवणार. मनात जर तुम्हाला नुसतं म्हटलं मी काशी, काशी म्हटलं की काशी विश्वनाथ आठवणार. वृंदावन म्हटलं तर बाकी बिहारीजी आठवणार. जाऊन मन जाऊन कित्येकाचं दर्शनही करून आलं असेल. मनाला ताब्यात ठेवायला शिकायचं. कारण माणसाची इंद्रिय कशी आहेत माहितीये? बकरी सारखे, बकरी सारखे. मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. मनोरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करायचं. माणसाची इंद्रिय बकरी सारखी आहेत. सांगू लागले राजा, अरे माणसाची इंद्रिय ताब्यात ठेवायला शिका अगोदर. कारण माणसाची इंद्रिय बकरी सारखी. बकरी माहितीये ना तुम्हाला? बकरी, बकरीला किती खाऊ वाटलं तरी मध्ये मध्ये तोंड घातल्याशिवाय राहत अजिबात नाही. राजानं स्पर्धा ठेवली, जो कोणी बकरीला गच्च फुगून आणल त्याला 5 लाखाचं बक्षीस. पहिला तरुण गेला 22 वर्षाचा. दिवसभर उभ्या पिकात बकरी सोडली. पोट फुटायसारखं झालं तिचं. सायंकाळच्या वेळेला राजा परीक्षा घ्या, परीक्षा घेऊ. हा घ्या परीक्षा. लुसलुशीत घासाची पेंडी समोर केली, हिरवीगार. बकरीनं एवढी खाल्लेलं असून सुद्धा टुनकून उडी मारली की लचकन शेंडा तोडला. फेल झाला तरुण. 25 वर्षाचा होता. मी जातो राजा, बकरीला घेऊन जातो. दिवसभर रिकाम्या पिका उभ्या पिकात सोडली. नवल नाही त्यानं गहू, ज्वारी, बाजरी म्हणे मेली तर मेली 5 लाख भेटतील. एवढं खाऊ घातलं, तिच्या पोटाला बोट लावलं तरी पोट फुटल. पण हिरवीगार मकाची पेंडी समोर केली, बकरीनं उडी मारली की शेंडा तोडला. 30 वर्षाचा तरुण हुशार होता. बकरीला उभ्या पिकात नाही सोडलं, बकरीची दोरी हातात घेतली. बकरीनं मका खाण्यासाठी तोंड पुढे केलं की बकरीच्या तोंडावर